हवाओं से तेरा पता पूछता हूँ, अब तो आजा तू कहीं से। परिंदों की तरह ये दिल है सफर में, तू मिला दे जिंदगी से। हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आज तुम्ही बघताय साईड हे हंडा जे दिसतंय हे विहिरीत जाऊन आम्ही पाणी भरत आहे. आता तुम्हाला पाणी भरताना आणि उचलून येताना दाखवतो. आज मस्त चिकन वगैरे बनणार आहे, दाबून खाणार आहे आम्ही. आणि इथं भरपूर आळस माणसं घरामध्ये आहे जे चिलचिल पुलपुल बुलबिल करतात, चिलचिल पुलपुल बुलबिल करतात. म्हणून मी बाहेर येऊन बोलतोय ज्या की तुम्हाला चांगल्याने ऐकू यावं. वारा पण मस्त वाटतंय, संध्याकाळ झाली आहे. तुम्ही बघू शकता दाजी बाहेर आले. निमडा डोजरास टेल मी हर तबुश क्रॅक ओइक निमबोमला तेलकट. अरे चेहरा बघायला लागले. तर गाईज वीर थोडा लांब आहे, हे दिसतंय तुम्हाला. तिथं त्या लांब जावं लागन, विहीर लय लांब आहे. आणि इथं मला बघा काहीतरी लागलंय वाटतं गाडी चालवताना, दगड म्हणून थोडं सुजलेलं आहे. काही हरकत नाही, त्याच्यावर नोटीस करू नका. बाकी आता पाणी काढताना जाऊ. आता दाखवतो आमचा विहीर. हे माझी बायको. समज रे ऐकलं ना? नाही ऐका बघा कसं करते ती बायको माझी. छोटी बच्ची हो क्या. आज पाणी उचलणार आहे. हे बघा गाईज, 1 2 3 जण हांडी उचलणार आहे. क्लाइमॅक्स अभी बाकी है. हे बघा, ही बघा कसं धरलाय. उचलशील का 2 हांड्या? एक उचलत बाबा, तेवढा जीव आहे माझा. हा, जीवानुसार 2 हांड्या उचलणार आहे. हा, तेवढं लांब आहे बघा गाईस. तिकडं बायका आहेत, तिथं दिसतोय का ते बायका चाललेत. ते विहिरी मधून पाणी काढते ते. आपल्याला तिथंच जायचं आहे. ये लवकर. दाजी बघ, दाजी नाचून दाखवा जरा. रोज जर असा पाणी भरायला लागले हे तर बारीक हड्ड्या डांबरा. 2 अंडे आणणार आहे. 2 आणणार तू? शेण आहे हे. इथं असं लय सुकलंय हो शेण, सुकून खत बनलंय. हा, खत झालंय. आणि आपण जिथं पाणी घ्यायला चाललोय तिथं ऑलरेडी लोक आहेत, म्हणजे आपल्याला थोडासा टाइम लागल. देखो काय बोलायचं तुला? एवढी काय नाही बोलायचं, मला कंटाळा आलाय. अरे गावाला येऊन कंटाळा आला. अरे काय पोरगी आहे ही. अगं काय पोरगी येडी आहे का? गावाला आल्यावर लोक आनंदित राहतात. हे बघ एवढं मोकळं जागा, एवढं मस्त सूर्य बघ. आता तिथून एवढं मस्त निघणार आहे, तिथून सूर्य 1 नंबर निघणार आहे, दिसणार. जीव कंटाळला यार शहराकडे, चल ना गावाकडे, चल ना गावाकडे. ब्लॉगर आहे मी, एवढा मस्त दिसतोय बघा. आणि ही बोलते कंटाळा आलाय. इकडे लोक ऑलरेडी पाणी काढायला आलेत. विहीर दाखवतो मस्त. पाणी काढावं लागते. आईला पाणी तर लय डेंजर आहे रे इथं. काय बाबू, पाणी लय बेकार वाटतंय. उडी मार ना. हे बघा तिथं एवढे पाहुणे सगळे ओळखीचेच आहेत. इथून पाणी काढायचं बघा, असं काढायचं पाणी. विहिरीचं पाणी असं असतो. हे गावातले असे पाण्या काढतात. जराजाची गजोडी माग हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, काय सांगू राणी मला. हे आळशी इथं का बसली? चलट कामचोर. पडायची ना खाली जर मागव. मी तुला डुबकून काढन वर. दिसते का काय करते? बालदी तर बघू दे, पाणी खाली गेलंय. बघा असा झाला, पाणी भरला. किती डेंजर ओढते रे पाटापाट.
गाय मा बायको चालली आहे पुढं तुम्हाला काय सांगू अंडे उचलून ठेव नाही बुटकी ए काय तू पाठी टायगर कुठं? पॉइंट आठवतो काय नको ठेवू अरे नाही ठेवत आहे किती का भरतेत तुम्ही जाऊ काय का नाही खातो जा बाबू तू 10 अंड्या घेऊ शकतो एक अंडा म्हणतोय तो 3-4 अंड्या घेऊन जाऊ शकतो तू बाबू आता बाबूच्या डोक्यात आहे ना 3 अंडे लावूया हे माझ्या डोक्यात 3 अंडे लागतात काटाच अंगाला अरे ही काहीच नाही विहीर आमच्या इथे लय मोठी विहीर रुको जरा याच्यापेक्षा मोठी विहीर बघायची तुला ती बघ तिथं पाणी आकाशी ए बाबू अरे हवेने पण जाशील आतमध्ये इकडे काय मजा कर रहे तू यार बघा मजा कर पावता येत नाही ना म्हणून हवेने गेले तर घाबरेल मी अरे हवा येतोय इकडं काम करती बायको आईला काय काम करते त्यांनी चांगलं घालन आईला सर्वांचा थोबडा ब्लॉग मध्ये येणार यो 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 डबल हनी सिंग ही बघ कशी बघते. ए तू काय चहा बनवते का ते घेऊन फिरते डॉली चाय डॉलीची आहे नाही मोदीची आहे मोदीची आहे मोदी नरेंद्र मोदी नाही ती साडी घालून असा ब्लॉग घेणार चलो गाई चाललो हे लोक अंडे उचलतात असं करायला ना मी अंडी कशी उचलणार अंडी नाही हंडा हंडा बस हंडा कसा उचलणार हे लोकांचा आपलाच डिस्कशन चालू असतंय हे सांगायची गरज नाही तुम्हाला आपण काय बोलू तरी हे लोक ऐकणार नाही हे लोकांचंच बडबड चालू असतंय तर चला गाईज आता हे सगळं उचलून घरी जायचं आहे हंडी उचलताना बघा क्या हुई सॉरी हंडीने हंडा उचलताना बघा सही पकडे कमरेला मग पहिल्यापासून मी कमरालाच उचलते मी नाही डोक्यावर घेते. घे ना डोक्यावर मला डोक्यावर घेते गल्लीतल्या गल्लीत चालत होतं डोक्यावर घे डोकं. मला डोक्यावर घेते डोक्यावर काय डोक्याच्या इथं हागून रिकामी झाली. एक अजून एक दे ना तिच्या तुझ्या तो इन्सल्ट काय ते बघितलं अशा आहे हे मंदपुरी मा बायको आहे ना तिला लागणार आहे तिचं डबल बाबू जडे रे बाबा ये अभी तक गया उधर तक जाने गए रे उधर बहुत दूर जाना है उधर चला गाइस चला लवकर उचला मी लय मोठा अंडा उचलला लय वजन आहे बाबू पण मातडी चला असा तसा कसा उचलशील ना आज चला बघा बायको करते माझं काम मग शहराची आहे तर काय आलं गावातलं पण शिकती ती थोडं गाईस मला हे पण उचलायचं आहे कॅमेरा धरू नाही शकत माझी मजबुरी आहे घरी पोचतोय आता थोड्या वेळात लय वजन उचललो हात बी दुखायला लागला संध्याकाळ झाली जाऊन हे अर्ध्या मधूनच डोक्यावर घेतला वाकणार ना बघितला कसा आणला मी हंडा चड्डी खाली आली त्याचं का हा उचलता मग चड्डी खाली आली काय सोनाली तू सगळ्यात पहिले येऊन काय केलास और अभी तो रुको आणि बाबू तुझा सेकंड आला रे अरे मग भारताच्या पाठीवाडी मदतीला ह्याला मी चालतो मग चड्डी खाली आले डायरेक्ट गाय इथं डिस्कशन चालू आहे सर्वांनी एक ताईने 2 आणलाय बाकी सगळ्यांनी एक आणलाय इथं डिस्कशन चालू आहे मी अजून 2 आणू शकते 3 आणू शकते लय मोठा बाता इथं बघा ही सगळ्यात जास्त मोठा बाता करते हे बाबू तर अंगडाई घ्यायला लागलाय मधला काना आल्ला डुल्ला
सगळे पाठवले नाही विलाड आला ना असं विलाड आला सारखं नाही वागत. काय भूतान पागलासारखं नाही वागत दाजी. दाजी चॉकलेट बॉय आहे गाईज. चॉकलेट बॉय वागतात का? लगेच पप्पी दिली. तुमची स्टोरी नाही सांगितली. कौन सी स्टोरी? लव्ह स्टोरी तुमची. हा शाळेत बस है ही नहीं कुछ बताने वाला. एवढं रात गई नाव आहे हातावर. रात गई बात गई वर्षा, आए आते रात गई, बात गई लड़की काय? लोग आते रह गए मग जाते सगळ्यांची रह पण गए. रात गई बात गई से पण सगळ्यांनी मग सांगितलं. सगळ्यांनी सांगितलं मी सांगितलेलं सांगायला. मग सगळे माझं पण ऐकायचं तुम्हाला माझं शाळेतलं प्रेम. फेक तिला गाडीला. हे बघितलं आहे असं करते. आम्ही मार्केटला चाललोय चिकन आणायला. आज मस्त स्पेशल चिकन बनवणार आहे. ते पण आपण ह्याच्यात कशात चुलीवरती चिकन बनवणार आहे. मस्त चिकन आणि भाकरी हे दोन वस्तू लय भारी बनणार आहे कारण चुलीत बनवणार आहे घरी. चुलीव बनवता वेळी तुम्हाला आम्ही दाखवणार आहे कशी बनवतात ते कशी हा. रेसिपी. मग तुम्ही बघा. चुलीवर बनवताना बघा किती मस्त लागतं. म्हणजे तुम्ही बनवलं असाल आणि तुम्ही खाल्ला पण असणार. पण ज्यांनी नाही खाल्लं ज्यांनी नाही बघितलं त्यांच्यासाठी हे व्हिडिओ आहे असं समजा. चला गाईस कोंबडी बघा. हे भाजी घेतलाय. हे आता कोंबडी आपल्याकडे येणार आहे. इथं चिकनचं दुकान आहे. कापतात हे गाईस. मटन आईला कोंबडीला काय चिकन कसे कापतात मी पहिल्यांदा बघितला. काय कापत होता आता अजीब आहे. गाडी काढून आता डायरेक्ट घरी. शिरा पडायला लागल्यात भाकरीला. नाही ट्राय करत राह. आम्ही ट्राय मग हे घे तर सामान. हा कोथिंबीर ती फक्त पिशवी. माझा हात दुखायला लागला सगळं घेऊन. टोमॅटो इथं कशा पाहिजे? कोथिंबीर आहे, कोथिंबीर. टमाटर हिला लागणार आहेत ना. इथंच कापणार आहे का? मला फक्त थोडीशी कोथिंबीर. गाईज चला कुठून स्टार्ट करायचा. हे ले तेरे लिए. छोटीशी छोटीशी. तेरे लिए. अरे खुश दिल खुश. हे ले तेरे लिए. तेरे लिए मी. अरे बघितलं? सगळे खुश झाले. कॅडबरी दिले मला हे. हे बघा कसे हसायला लागले. एवढा आनंद एवढा आनंद. पोरी कसे काय खुश होतात आम्हाला काय आम्ही काय करायचा. त्यांचं रिएक्शन चेंज होतं. हा रिएक्शन त्यातली थोडी थोडी खाय. आमचे हो मग हे पण चांगली गोष्ट आहे. बायको आहे चुलीवर जेवण करते. बाबा थोबडं दाखव. अयो देवा माझा अर्धा दाखव. पातळ आहे ना. कुणी बनवलंय भैया? अरे असं काय केलं भाकऱ्या. पीठ बरोबर नाही ना. अच्छा असं आहे का. मग तू थापायला नाही येते. ते नाही कोण जमत. ती करते का माहिती आहे. ते तर जोरात जोरात आपटून आपलं त्याची मालिश करून. हे 3 जण आहेत काम करणारे. काय मसाला आहे हो? दाखवा जरा. बघून घ्या. सोन आहे. ठीक आहे जाऊ दे. एक पॅकेट मला द्या. एकटं काय गाणं बिना बोलायला लागला इकडं. नाही रॉंग आहे बाबू. बैल नाही. बैल नाही बोल. बैल नाही बायकोचा तू. सपोर्ट करते इथं उजेड नाही ना म्हणून उजेड नाही. अरे टॉर्चचं फक्त भाना आहे. तुला बायको बाजूला पाय म्हणून इथं बसलाय. अरे बाबा हा बरोबर ना. हा मग हे बघ हे बघितला पलटी घालली. दे चावी दे गाडीची. द्या गाडीची चावी. ती कशाला. लाटलं किंवा नाही. हा, लाटण्यानेच मारीन तुला. बाबू उठणार ना तिथून. आग लागू दे काय लागू दे. अरे तू किती बोल. बाबू आयला तिच्या बायकोचा साईड घेणार. माझी बायको बघा किती काळजी घेते माझी बायको. नाही पिलो. अरे बघ किती दिलं ना ही थोडं बोलतच असतो ना. मी ब्लॉक करते माझा. बघितलं ही अशी आहे. माझ कधी कमी नाही होणार. तुम्ही अजून असं करून देऊ शकता आम्हाला. तिला कुठे जेवायला बसणार. जेवायला बाहेर आतमध्ये हॉलमध्ये. हा हॉलमध्ये ना बाबू. हॉल मध्ये बाबू एक आहे. बाय का बायसेप.
हा खरंच असं वाटतंय मी जॉबवर नाही पण आईला उद्या उठून जायचंय मुंबईला आणि कामाला लागायचंय बघा. चटई टाक. मस्त छटाई बिटाई टाकून. हिचा वेगळंच आहे. इकडं बसा तिथं बसा. अरे पावर है उसमें बहुत. हा ना है इतनो सी. छोटा पैकेट बड़ा धमाका है. एक बार धमाका छोड़ दिया ना अभी पूरा पावर दिखलेगा उसमें. तू असं बसली आहे ना लय गरीब दिसतीये. गरीबाला दान नाही करत ना करू. तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ? बुटकी चांगलं व्हायला पाहिजे काय समजलं का. एक तर एवढी घाबर द्यायला तू ते बनव ना. उडेल ना ते. उडेल तर गावलं. शी व्हेरी गुड. गाईज गुड मॉर्निंग. आज लय दुःखाचा दिवस आहे. आज लय दुःखाचा दिवस आहे कारण आज आम्ही मुंबईला चाललोय परत कष्ट करायला. झालं गाव फिरून लय झालंय. गावामध्ये मला थोडं इन्फेक्शन पण झालंय ते पाण्या बिण्या चेंज झालं त्यामुळं. आणि रात्री चिकन बिकन खाताना जेवण बिवण नाचणं गाणं बिणं करत होतो म्हणून थोडा ब्लॉग राहिलेला फोनचा चार्जिंग नव्हता म्हणून ते दाखवू नाही शकलो. सॉरी. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. गाईज हे बघा कोण दिसते. गाईस काय गाईस बोलतो. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. तयारी झाली आहे आता निघायचा. लय आनंद फुल मजा आली आहे गावाला. चाललो मुंबईसाठी. किती काळा झालोय बघा 2 दिवसातच काळा झालोय मस्त. हे बुटकी. हा कसला यम गाडीचा. अरे ते कंपनीचा यम आहे. गावातला आनंद घेऊन झालाय आता मुंबईला परत जाऊन मुंबईचे काम बाकी आहे. नाहीतर आमच्यामुळं मुंबई चालते. आता मुंबईला गेलो नाही तर मग मुंबई बंद पडायचा. तर येतोय आम्ही. थँक्यू सो मच गाईज आम्हाला व्हिडिओ बघण्यासाठी आणि सबस्क्राईब नक्की करा. जर तुम्ही नाही केला असेल तर व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि पूर्ण बघा आणि आनंद घ्या. बस एवढंच आमचा अपेक्षा आहे. काय सोनाली गावाला येऊन कसं वाटलं. मस्त वाटलं. हा मजा आली. काय प्रूफ आहे तुझ्याकडं. हाय ना एवढी काळी झाली तेच प्रूफ आहे तुला. म्हणजे गावाला नाही जा. लय कडक ऊन आहे. उन्हामध्ये निघावं लागते बाबा. तुम्ही खुश तर आम्ही खुश. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर अँड भेटू नेक्स्ट व्हिडिओला.